नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बी ए द्वितीय वर्षाच्या स्थूल अर्थशास्त्र या पेपरमध्ये आपण यापूर्वी निर्देशांक म्हणजे काय ते पाहिलं. आपण पाहत आहोत पैशाचे मूल्य आणि त्याचे मापन करणे. आपण पाहिलं की ज्याप्रमाणे प्रत्येक वस्तूला एक मूल्य असते, तिचं स्वतःचं एक मूल्य असतं आणि आपण ते पैशात व्यक्त करतो, त्याचप्रमाणे पैशालाही मूल्य असतं. पैशाची वस्तू खरेदी करण्याची शक्ती किंवा क्षमता म्हणजेच त्या पैशाचं मूल्य असतं. आपण पाहिलं की हे मूल्य आता आपण कसं मोजतो, निर्देशांकाच्या सहाय्याने. हा भाग आपण पाहिला की निर्देशांक म्हणजे वस्तूच्या किमती व पैशाचं मूल्य मोजण्याचे एक साधन आहे. आपल्याला ह्या निर्देशांकाच्या सहाय्याने विविध काळातील किमतीच्या पातळीत होणारे बदल आपल्याला अभ्यासता येतात किंवा माहीत करता येतात व ह्यावरून आपल्याला पैशाचं मूल्य वाढलं आहे का कमी आहे माहीत करून घेता येतं. आपण यापूर्वी पाहिलं की निर्देशांक म्हणजे काय, तर ज्या स्थित्यंतराची प्रत्यक्ष मोजणी करणे शक्य नसते अशा घटकातील स्थित्यंतराची म्हणजेच बदलाची मोजणी करण्याचे एक साधन म्हणजे निर्देशांक होय. आपण ही व्याख्या मागच्या वेळी पाहिली आणि आपण पाहिलं की निर्देशांकाच्या सहाय्याने आपण पैशाचे मूल्य काढू शकतो. जर वस्तूचे भाव वाढले तर पैशाचं मूल्य कमी होतं व वस्तूचे भाव कमी झाले तर पैशाचं मूल्य वाढतं. आपण हा भाग मागच्या वेळी पाहिला होता. आणि आपण निर्देशांकाच्या आज आपण दोन प्रकार पाहणार आहोत. निर्देशांकाचे दोन प्रकार पडतात, ते म्हणजे साधा निर्देशांक आणि भारान्वित निर्देशांक. निर्देशांक तयार करताना आपण मागच्या वेळी पाहिलं की त्यामध्ये कुठले कुठले घटक येतात. आज आपण त्याचे प्रकार पाहूया. साधा निर्देशांक म्हणजे ज्या निर्देशांकामध्ये सर्व वस्तूंना सारखेच महत्त्व दिले जाते, सर्व वस्तू सारख्याच महत्त्वाच्या आहेत असे गृहीत धरले जाते, त्या निर्देशांकाला साधा निर्देशांक असे म्हणतात. म्हणजेच सर्व वस्तू समान महत्त्वाच्या असल्यामुळे एखाद्या वस्तूला कमी भार व एका वस्तूला जास्त भार द्यायचा प्रश्न निर्माण होत नाही. या ठिकाणी सर्वच वस्तू या सारख्या महत्त्वाच्या आहेत असे गृहीत धरून त्या वस्तूंच्या किमतीमध्ये काय बदल झाला हे पाहिलं जाते व त्यावरून निर्देशांक काढला जातो. दुसरा निर्देशांक म्हणजे भारान्वित निर्देशांक. म्हणजेच आपण पाहिलं की व्यवहारात सर्वच वस्तू उपभोक्त्यासाठी सारख्या महत्त्वाच्या नसतात. काही वस्तू या जास्त महत्त्वाच्या असतात तर काही वस्तू या कमी महत्त्वाच्या असतात. म्हणजेच ज्या वस्तू जास्त महत्त्वाच्या आहेत त्यावर उपभोक्ता जास्त खर्च करतो व ज्या वस्तू कमी महत्त्वाच्या आहेत त्यावर उपभोक्ता कमी खर्च करतो. म्हणून ज्या वस्तू महत्त्वाच्या आहेत त्यांना विशिष्ट भार दिला जातो, त्या उत्पन्नाचा जास्त भाग खर्च होतो. अशा वस्तूंच्या किमतीत वाढ झाली असता त्या वाढीचा परिणाम उपभोक्त्यावर होतो. या उलट ज्या वस्तू कमी महत्त्वाच्या आहेत व त्यावर कमी खर्च केला जातो त्या वस्तूंना कमी भार दिला जातो व या वस्तूंच्या किमतीत वाढ झाली असता उपभोक्त्यावर फारसाचा परिणाम होत नाही. उदाहरणार्थ आपण या ठिकाणी बघूया की गहू आणि सिगारेट या दोन वस्तू पाहिल्या तर कुठलाही उपभोक्ता गहू या गोष्टीला अधिक महत्त्व देईल, जास्त भार देईल. तो उत्पन्नाचा मोठा भाग गहू या घटकावर खर्च करतो, तर सिगारेट या घटकाला तो कमी महत्त्व देईल, कमी भार देईल. आपल्याला एक त्याची व्याख्या अशी बघता येईल की काही तज्ज्ञांच्या मते, काही अर्थतज्ज्ञांच्या मते निरनिराळ्या वस्तूंचे महत्त्व लक्षात घेऊन त्यानुसार वस्तूमध्ये भेद करून जो निर्देशांक तयार केला जातो त्याला भारान्वित निर्देशांक असे म्हणतात. आता आपण हे पाहिलं की निर्देशांक म्हणजे काय व त्याचे प्रकारे आपण पाहिले, साधा निर्देशांक व भारान्वित निर्देशांक. आता आपण ह्या निर्देशांकाचं काय महत्त्व आहे किंवा हा का मोजायचा हे आपण बघणार आहोत. तर लक्षात घ्या, हा निर्देशांक अत्यंत महत्त्वाचे साधन आहे, कारण आर्थिक परिस्थितीमध्ये जे काही कालसापेक्ष विविध प्रवाह निर्माण होतात त्यांचे मोजमाप निर्देशांकाच्या सहाय्याने करता येते. तर याचं आपल्याला महत्त्व खालीलप्रमाणे सांगता येईल. नंबर 1, पैशाची खरेदी शक्ती मोजण्यासाठी. आपल्याला माहीत आहे की पैशाची खरेदी शक्ती म्हणजेच पैशाची क्रयशक्ती मोजण्यासाठी आपल्याला निर्देशांकाचा उपयोग होतो. आपण पैशाच्या सहाय्याने जशी विविध वस्तूंची किंमत मोजतो व तसेच आपण पैशाच्या किमतीत होणारा बदल आपण मोजू शकतो. म्हणजेच वस्तूच्या किमतीत बदल झाला की पैशाच्या किमतीत बदल होतो व आपल्याला निर्देशांकाच्या सहाय्याने माहीत करून घेता येतो. दुसरा मुद्दा असा आहे की देशातील लोकांच्या राहणीमानाची पातळी समजून घेण्यासाठी आपल्याला माहीत आहे
की समाजातील निरनिराळ्या घटकांच्या राहणीमानाची पातळी जाणून घेण्यासाठी निर्देशांकाचा उपयोग होतो. बदलत्या परिस्थितीमध्ये राहणीमानाच्या पातळीत काय बदल झाला आहे हे आपल्याला जर अभ्यासायचं असेल तर निर्देशांक महत्त्वाचा आहे. उदाहरणार्थ, आपल्याला श्रमिक वर्ग जो आहे, कामगार वर्ग जो आहे, यांच्यासाठी जर आपण निर्देशांक तयार केला तर विविध काळात ह्या श्रमिकांच्या राहणीमानात काय बदल झाला आहे हे आपल्याला निर्देशांकावरून काढता येते. म्हणजेच वस्तूच्या किमतीमध्ये होणारा बदल, त्यावरून पैशाच्या किमतीत होणारा बदल व त्यावरून देशातील विविध लोकांच्या राहणीमानाची पातळी आपल्याला जाणून घेता येते. तिसरा मुद्दा असा आहे की उत्पादक वर्गाला मार्गदर्शन करण्यासाठी निर्देशांक या साधनाचा उपयोग उत्पादक जो वर्ग आहे, उद्योजक वर्ग आहे, त्याला होत असतो. वस्तूच्या मागणी पुरवठ्याचे जर आपण निर्देशांक तयार केले तर त्या निर्देशांकावरून उत्पादकाला विविध कालखंडामध्ये वस्तूच्या मागणी पुरवठ्यात काय बदल झाला आहे व त्याच्या किमतीत कसा बदल झाला आहे हे माहीत करता येते व त्यावरून उत्पादक आपल्या उत्पादनाचं नियोजन करू शकतो. त्याला मागणी कुठल्या काळात अधिक असते, कुठल्या काळात कमी असते हे या निर्देशांकावरून कळू शकते व त्यानुसार तो आपल्या उत्पादनाचं नियोजन करू शकतो. तसेच आपल्याला निर्देशांकाचा आणखीन एक उपयोग म्हणजे की नियोजनाचे मूल्यमापन करण्यासाठी. आपल्याला माहीत आहे की आपल्या देशामध्ये आपण आर्थिक विकासासाठी आर्थिक नियोजनाचा मार्ग स्वीकारला व ह्या नियोजनाच्या माध्यमातून आपण देशाचा आर्थिक विकास घडवून आणला. यामध्ये आपण राष्ट्रीय उत्पादनात व दरडोई उत्पन्नात वाढ करण्याचा प्रयत्न केला. तर मग आपल्याला या नियोजन कालखंडामध्ये वस्तूंच्या उत्पादनात किती वाढ झाली आहे, वस्तू व सेवांच्या किमतीमध्ये काय बदल झाला आहे, ह्या किमती वाढल्या आहेत किंवा घटल्या आहेत, त्याचा लोकांच्या राहणीमानावर कसा परिणाम झाला आहे, हा परिणाम अनुकूल आहे की प्रतिकूल आहे, तसेच लोकांच्या उत्पन्नात किती वाढ झाली आहे, त्यांच्या राहणीमानात काय बदल झाला आहे, हे सर्व आपल्याला निर्देशांकाच्या सहाय्याने मोजता येते. म्हणजेच नियोजन यशस्वी झाले आहे की नाही, आर्थिक नियोजनाचा आपल्या देशात काय उपयोग झाला आहे किंवा काय परिणाम झाला आहे हे मोजण्यासाठी निर्देशांक हे साधन वापरले जाते किंवा या साधनाचा वापर आपल्याला आर्थिक नियोजनाचे मूल्यमापन करण्यासाठी करता येतो. तसेच आपला काही देशाचा जो विदेशी व्यापार चालतो, भारताचा जो विदेशी व्यापार असतो, आयात निर्यात व्यापार, त्यातील बदल मोजण्यासाठी निर्देशांक वापरता येतो. देशाच्या विदेशी व्यापारात होणारे बदल आपल्याला या सहाय्याने मोजता येतात. उदाहरणार्थ, आपल्याला जो काही विदेशी व्यापार आहे, आयात निर्यात व्यापार, तो वाढला आहे किंवा कमी झाला आहे हे सरकारला समजते. जर देशाची आयात वाढत असेल तर त्यासंबंधी सरकार विविध उपाययोजना करू शकतं. तसेच निर्यात कमी होत असेल तर त्यासाठी सरकार विविध प्रोत्साहनपर योजना राबवू शकतं. म्हणजेच आयात निर्यातीमध्ये काय बदल झाला आहे हे आपल्याला निर्देशांकाच्या सहाय्याने मोजता येते. तसेच पुढचा मुद्दा, 6वा मुद्दा, की किमतीतील बदल मोजण्यासाठी निर्देशांकाचा उपयोग केला जातो. आपल्याला माहीत आहे की विविध कालखंडामध्ये किमतीमध्ये कशा प्रकारचे बदल झाले आहेत हे आपल्याला निर्देशांकावरून कळू शकते. जर देशात किमतीची पातळी वेगाने वाढत असेल, म्हणजेच भाववाढ होत असेल, तर सरकारला हे निर्देशांकावरून कळू शकते व सरकार त्या दृष्टीने उपाययोजना करू शकते. ही किंमत वाढ किंवा किमतीची पातळी जर वाढत असेल तर सरकार वस्तूंची आयात करणे, उत्पादनात वाढ करणे, अशा साठेबाजीवर नियंत्रण करणे, अशा उपाययोजना करून ही किंमत वाढ किंवा किंमत पातळी कमी करू शकतं. या उलट किंमत पातळी घसरत असेल, कमी होत असेल तर सरकार विविध उपाययोजना करून ही किंमत वाढ आटोक्यात आणू शकतं. म्हणजेच आपल्या देशातील अर्थव्यवस्थेमध्ये किमतीमध्ये काय बदल होत आहे हे आपल्याला निर्देशांकाच्या सहाय्याने मोजता येते व त्यावर आपल्याला सरकारला उपाययोजनाही करता येतात. तसेच शेवटचा मुद्दा, सरकारला निर्णय घेण्यासाठी निर्देशांक उपयोगी ठरतो. सरकारला विविध आर्थिक निर्णय घेण्यासाठी निर्देशांक उपयोगी ठरतो. उदाहरणार्थ, राहणीमानाचा निर्देशांक जर वाढत असेल तर त्या दृष्टीने सरकार वेतन वाढीचा निर्णय घेते. म्हणजेच सरकारला जर असं वाटत असेल की देशामध्ये किंमत पातळी वाढत आहे व राहणीमान निर्देशांक वाढत आहे तर सरकार कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ करू शकते. तसेच सरकार आपल्या चलनविषयक धोरणात सुद्धा बदल करू शकते.
म्हणजेच आपल्या देशात समजा किंमत वाढीची परिस्थिती असेल तर सरकार ती नियंत्रणात आणण्यासाठी विविध व्यापक उपाययोजना करू शकतं. म्हणजेच ह्या निर्देशांकाचा उपयोग सरकारला वेतनवाढ, भाववाढ रोखण्यासाठी किंवा इतर अनेक परिस्थितीमध्ये चलन धोरण ठरवण्यासाठी याचा उपयोग होतो. म्हणजे निर्देशांक या साधनाचे अनेक उपयोग आहेत व अलीकडील काळात हे उपयोग वाढत आहेत. आता आपण आणखी बघू की निर्देशांक तयार करताना कोणकोणत्या अडचणी किंवा अडथळे निर्माण होतात. मी तुम्हाला यापूर्वी सांगितलं की निर्देशांक तयार करण्यासाठी काही गोष्टी बघितल्या जातात. उदाहरणार्थ आपल्याला एक आधार वर्ष किंवा मूळ वर्ष निवडावे लागते. तर त्याची निवड करणे, वस्तूंची निवड करणे, वस्तूंच्या किमती ठरवणे, गणिती सूत्र किंवा गणितीय माध्यमाचा उपयोग करणे, भाराची निवड करणे, ह्या गोष्टी आपण विचारात घेऊन निर्देशांक काढत असतो. परंतु हा निर्देशांक तयार करताना त्यामध्ये अनेक अडचणी निर्माण होत असतात. ह्या अडचणी म्हणजे यातील पहिली अडचण म्हणजे की आपल्याला मूळ वर्ष निवड करण्याची अडचण. तुम्हाला माहीत आहे की आपल्याला जर निर्देशांक तयार करायचा असेल तर आपले एक मूळ वर्ष निवडलं पाहिजे. परंतु हे मूळ वर्ष कोणते निवडावे हे आपण ठरवायला पाहिजे. कारण मूळ वर्ष हे सर्वसामान्य वर्ष असावे लागते. म्हणजेच त्या वर्षी कुठलीही असामान्य परिस्थिती निर्माण झालेली नसू नये. उदाहरणार्थ भूकंप, दुष्काळ, पूर, युद्ध अशी नैसर्गिक किंवा मानवनिर्मित आपत्ती त्या वर्षी नसू नये. ते एक सामान्य वर्ष असावे. तसेच हे वर्ष तेजी किंवा मंदीचे असू नये. म्हणजेच या वर्षात अतिरेकी भाववाढ झाली किंवा किमतीत घट झाली असे हे वर्ष असू नये. तसेच मूळ वर्ष हे खूप दूरचे असू नये. ते फार तर 8-10 वर्ष जुने असावे किंवा पूर्वीचे असावे. म्हणजेच मूळ वर्ष निवडणं ही एक महत्त्वाची अडचण या ठिकाणी निर्माण होऊ शकते. दुसरा असा मुद्दा आहे की वस्तूच्या निवडीतील अडचण. निर्देशांक तयार करताना वस्तूंची निवड आपल्याला योग्य प्रकारे केली पाहिजे. कारण वस्तूची निवड योग्य केली तर निर्देशांक योग्य येईल. जर आपण अयोग्य वस्तू निवडल्या तर आपला निर्देशांक चुकीचा ठरण्याची शक्यता असते. कारण आपल्या कोणत्या वस्तू निवडायच्या आहेत ही गोष्ट आपण कोणत्या वर्गासाठी निर्देशांक तयार करत आहोत यावर अवलंबून असते. जर आपल्याला कामगार वर्गाच्या राहणीमानाचा निर्देशांक तयार करायचा असेल तर आपल्याला कामगार वर्ग ज्या विविध वस्तूंचा उपभोग करतो, कामगार ज्या वस्तू वापरतो त्याच वस्तू निवडाव्या लागतील. म्हणजेच आपल्याला विविध वस्तू निवडताना आपल्याला याच्यात आपण काळजी घ्यावी लागते. तिसरा मुद्दा आहे वस्तूच्या किमती निवडण्यातील अडचण. आपल्याला माहीत आहे की निर्देशांक तयार करताना आपण वस्तूंच्या किमती विचारात घेत असतो. परंतु ह्या किमती कोणत्या बाजारपेठेतील आहेत हे आपल्याला पाहावं लागतं. कारण सामान्य माणूस ज्या वस्तू खरेदी करतो त्या किरकोळ भावाने खरेदी करतो. परंतु व्यापारी वर्ग किंवा उत्पादक वर्ग ह्या वस्तू ठोक भावाने खरेदी करत असतो. म्हणून आपल्याला वस्तूंचे किरकोळ भाव विचारात घ्यायचे का ठोक भाव विचारात घ्यायचे ठरावं लागतं. उदाहरणार्थ समजा आपण कामगार वर्गाच्या राहणीमानाचा निर्देशांक तयार करत आहोत तर कामगार वर्ग ज्या भागात राहतो त्या भागातील बाजारपेठेतील किमती आपण विचारात घेतल्या पाहिजेत. तसेच या वस्तूच्या किरकोळ किमती आपण विचारात घेतल्या पाहिजेत. जर आपल्याला औद्योगिक उत्पादन निर्देशांक तयार करायचं असेल तर आपल्याला औद्योगिक वस्तूंची निवड करावी लागेल व या वस्तूंच्या घाऊक किमती आपल्याला लक्षात घ्याव्या लागतील. म्हणजेच आपल्याला बाजारपेठेची निवड करणं व त्या किमती ठरवणं हे सुद्धा एक कठीण काम आहे. जर हे चुकलं तर निर्देशांक चुकू शकतो. चौथा मुद्दा आहे वस्तूला भार देण्याची अडचण. आपल्याला ज्या वस्तूचा आपण निर्देशांक तयार करत आहोत तर त्या वस्तूंना विशिष्ट भार द्यावा लागतो. परंतु म्हणजे ज्या वस्तू अधिक महत्त्वाच्या आहेत व ज्या वस्तूवर जास्त उत्पन्न खर्च होतोय त्या वस्तूंना आपण जास्त भार देतो. ज्या वस्तू कमी महत्त्वाच्या आहेत व ज्या वस्तूवर कमी उत्पन्न खर्च होते त्याला आपण कमी भार देतो. परंतु ह्या वस्तूंना भार देणे हे सोपे काम नाही. कारण व्यक्तिपरत्वे वस्तूंचे महत्त्व बदलत असते. एखाद्या वस्तू कामगार वर्गासाठी महत्त्वाच्या असतील परंतु त्या वस्तू इतर वर्गासाठी महत्त्वाच्या नसतील. म्हणजेच आपल्याला ह्या वस्तूंना काय भार द्यावायचा आहे हे ठरवणे काहीसे कठीण असते. तसेच मूळ वर्ष व चालू वर्ष यातील अंतर ठरवणे. आपल्याला माहीत आहे की मूळ वर्ष हे फार दूरचे नसू नये. जर आपण खूप पूर्वीचे वर्ष घेतले
तर आपल्याला निर्देशांक चुकीचा ठरण्याची शक्यता असते. म्हणून हे फार तर 8-10 वर्ष जुने असावे व ते सामान्य असावे. ही सुद्धा आपल्याला त्यात फार अंतर नसू नये ही काळजी घ्यावी लागते. पुढील मुद्दा म्हणजे अचूक माहिती मिळवण्याची अडचण. आपल्याला माहीत आहे की निर्देशांक तयार करताना वस्तूच्या किमतीची बिनचूक माहिती आपल्याला मिळणे आवश्यक आहे. ह्या किमती ह्या तुलनात्मक असाव्यात, प्रातिनिधिक स्वरूपाच्या असाव्यात, तसेच त्या बिनचूक असाव्यात. अशी माहिती जर मिळवली तर निर्देशांक आपल्याला योग्य काढता येईल. परंतु जर ह्या वस्तूंच्या किमती आपण योग्य प्रकारे काढल्या नाहीत तर मात्र ह्या वस्तूच्या किमती आपण अयोग्य काढल्या तर निर्देशांक चुकण्याची शक्यता असते. तसेच आपल्याला माध्यमाची निवड करणे ही एक महत्त्वाची अडचण निर्माण होते. कारण आपल्याला माहीत आहे की प्रत्येक माध्यमाचे कोणते ना कोणते वैशिष्ट्य आपल्याला विचारात घ्यावे लागते. प्रत्येक माध्यमाचे आपले काही दोष व गुण आपल्याला आहेत त्यामध्ये आढळतात. त्यामुळे निर्देशांक तयार करताना कोणते माध्यम वापरावे हे सुद्धा महत्त्वाचा प्रश्न निर्माण होत असतो. तसेच आपल्याला तुलना करण्यासुद्धा अडचण निर्माण होते. कारण निर्देशांकाचा वापर प्रामुख्याने तुलनात्मक अभ्यास करण्यासाठी केला जातो. परंतु बदलत्या परिस्थितीमध्ये उपभोक्त्यांच्या आवडीनिवडी व त्यांच्या सवयी बदलत असतात. त्यामुळे प्रत्येक ठिकाणच्या वस्तूची भिन्न उपयोगिता आपल्याला ही मोजणे तुलना करणे अवघड ठरते. अशा अडचणी हे आपल्याला निर्देशांक तयार करताना येत असतात. पण तरीसुद्धा हा निर्देशांक अतिशय उपयोगी ठरतो.